नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि चिंताजनक बातमी जाणून घेणार आहोत. ती म्हणजे की पुणे आणि मुंबईमध्ये पाण्याची टंचाई का सध्या निर्माण झालेली आहे आणि पुण्यात आता एक दिवसाआड पाणी का दिले जात आहे, मुंबईमध्ये पाणी कपात का लागू करण्यात आलेली आहे, धरणांमध्ये नेमका किती पाणी पुरवठा शिल्लक आहे आणि पुढील काही दिवसात परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. आता सर्वप्रथम आपण पुण्याबद्दल बोलूया. ओके. आता पुण्याची स्थिती अशी आहे की पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या 4 प्रमुख धरणांमधील पाणीसाठा जून महिन्याच्या मध्यापर्यंत खूपच कमी झालेला आहे. ओके. आता काही अहवालानुसार या धरणांमध्ये सुमारे 5 TMC इतकाच पाणीसाठा उरलेला आहे. ओके. आता TMC म्हणजे काय? आता अनेकांना प्रश्न असा पडलेला असेल की TMC म्हणजे नेमके काय? ओके. तर TMC म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट. ओके. मराठीत जर याचं सांगायचं झालं याचा अर्थ, तर म्हणजे की अब्ज घनफूट पाणी, म्हणजेच धरणामध्ये किती पाणी साठले आहे हे मोजण्याचे एक मोठे एकक आहे. ओके. आता आपण मुंबईबद्दल बोलूया. ओके. आता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा 19 जूनपर्यंत सुमारे 10% खाली आलेला आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार हा साठा फक्त आता काही आठवडे पुरेल इतकाच उरलेला होता. ओके. तर मित्रमंडळींनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की इतकी मोठी पाणी टंचाई नेमकी का निर्माण झाली, याचं नक्की कारण काय आहे? यामागे पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे उशिरा आलेला मान्सून. ओके. हे सर्वात मोठे कारण आहे. ओके. मान्सून म्हणजेच पावसाळा. दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होतो आणि यावर्षी झालं आहे काय, पावसाने अपेक्षेप्रमाणे हजेरी लावलेली नाही आहे. त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक ही जी आहे, उपलब्धता आहे, ती झालेली नाही आहे. आता आवक म्हणजे काय? आवक म्हणजे धरणांमध्ये नदी, नाले आणि पावसाच्या पाण्याद्वारे येणारे नवीन पाणी, नवीन साठा. ओके. नवीन पाण्याचा साठा. आणि हे जे पाणी असतं, या पाण्याचंच मिळून धरण भरते. ओके. तर मित्रमंडळींनो, दुसरं मोठं कारण आहे की कमी पाऊस. ओके. कमी पाऊस. जून महिन्याच्या पहिल्या काही दिवसात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये अपेक्षित प्रमाणात पाणी जमा झालेलं नाही आहे. ओके. तिसरं कारण म्हणजे वाढती लोकसंख्या. ओके. हे एक मेन कारण आहे. पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये लाखो नवीन लोक राहायला आता आलेले आहेत. ओके. लोकसंख्या खूप जास्त वाढली की होतं काय, पाण्याची गरज देखील वाढते. घरगुती वापर असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, हॉटेल्स असतील आणि इतर अनेक कारणांमुळे पाण्याचा वापर आता वाढतच चाललेला आहे. ओके. आणि चौथं कारण म्हणजे उन्हाळ्यातील प्रचंड पाणी वापर. ओके. हे एक कारण आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यांमध्ये तापमान खूप वाढते. लोक जास्त पाणी वापरतात. शेतीसाठी पाण्याची मागणी सध्या वाढत आहे. ओके. त्यामुळे धरणातील साठा जो आहे तो झपाट्याने कमी होत आहे. ओके. आता प्रश्न येतो की पुण्यात एक दिवसाआड पाणी का दिलं जात आहे? ओके. आता याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे की पाणी साठा जपणे. पाणी जपणे म्हणजे उपलब्ध साठा जास्त दिवस पुरेल यासाठी त्याचा मर्यादित वापर करणे. पुणे महापालिकेने आणि सिंचन विभागाने उपलब्ध साठा जुलैपर्यंत टिकवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. म्हणूनच अनेक भागांमध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. ओके. खडकवासला प्रकल्पातील पाणी साठा जो आहे तो आता खूपच कमी झालेला आहे. तसेच सिंचन विभागाने कालव्यामधून अतिरिक्त पाणी आता सोडणे पूर्णपणे थांबवलेले आहे. तसेच पाऊस जो आहे तो उशिरा येत असल्याने जुलैपर्यंत पुरेल इतका साठा जपणे आता अत्यंत आवश्यक झालेले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने 15 जूनपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा आता सुरू केलेला आहे. हा नियम लागू केलेला आहे. ओके. आता एक दिवसाआड म्हणजे नेमके की आता समजा आज तुमच्या भागात पाणी आले तर उद्या पाणी येणार नाही आणि त्यानंतरच्या दिवशी पुन्हा येईल. ओके. यालाच एक दिवसाआड पाणी पुरवठा असे म्हणतात. ओके. आता मुंबईबद्दल बोलूया. मुंबईमध्ये देखील परिस्थिती थोडीशी गंभीरच आहे. ओके. कारण की मुंबई महानगरपालिकेने पाण्याची बचत करण्यासाठी काही ठिकाणी पाणी कपात आता सध्या लागू केलेली आहे. पाणी कपात म्हणजे की आधी जितके पाणी दिले जात होते त्यापेक्षा कमी प्रमाणात आता पाणी पुरवणे. याशिवाय काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विशेष निर्बंधसुद्धा लागू करण्यात आलेले आहेत. ओके. म्हणजेच की काही गोष्टींवर मर्यादा आणणे. उदाहरणार्थ अनावश्यक पाणी वापरणे, स्विमिंग पूल फुल भरणे किंवा पिण्याचे पाणी जे आहे ते इतर कामांसाठी वापरणे यावर नियंत्रण ठेवले जात आहे आता. ओके.
कारण की झालं आहे काय, 7 तलावांमधील साठा जो आहे तो 10% पर्यंत खाली आलेला आहे. ओके. जून महिन्यातील पाऊस 12 वर्षातील सर्वात कमी पातळीवर सध्या राहिलेला आहे. BMCने आधीच 10% पाणी कपात लागू केलेली आहे. ओके. तसेच बांधकाम प्रकल्प, स्विमिंग पूल आणि व्यावसायिक वापरावर आता खूप जास्त निर्बंध आणलेले आहेत. ओके. आता मोठा प्रश्न आहे की पुढे होणार काय? ओके. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. जर चांगला पाऊस झाला तर धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक सुरू होईल, म्हणजे साठा तयार होईल, नवीन स्टॉक येईल असंच म्हणता येईल. ओके. एकदम सोप्या भाषेत. आणि सध्याची जी पाणी टंचाई आहे ती काही प्रमाणात कमी होऊ शकते त्या पावसामुळे. मात्र तोपर्यंत प्रत्येक नागरिकाने पाण्याचा वापर काळजीपूर्वक करणे अत्यावश्यक आहे. ओके. तर मित्रमंडळींनो, आता 19 जून 2026ची जी सर्वात मोठी अपडेट आहे ते आपण परत एकदा जे आपण अपडेट्स बघितलेले आहेत त्या एका लाईनमध्ये परत बघून घेऊया. ओके. पुण्यातील धरणसाठा मोठ्या प्रमाणात घटलेला आहे. मुंबईतील तलाव साठा देखील कमी झालेला आहे. उशिरा आलेला मान्सून आणि कमी पाऊस ही यामागची मुख्य कारणे आहेत. यामुळे पुण्यात 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. तर मुंबईमध्ये पाणी कपात आणि बचतीच्या उपाययोजना लागू करण्यात आलेल्या आहेत. ओके. तर मित्रमंडळींनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या प्लीज लाईक करा. तुमच्या मित्रमंडळी, कुटुंबियांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी माझं हे बडी नावाचं चॅनल आहे त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.